पुन्हा एकदा आपल्या या विषयाकडे वळूया. सिंधुताई, आपलं खूप खूप स्वागत. आम्ही सगळेच जण आपल्याला ऐकायला खूप आतुर झालेलो आहोत आणि आम्हाला नुकतंच 3 दिवसापूर्वी पेपरमधनं समजलंय की आपल्या सगळ्या जीवन कार्यावरती एक उत्कृष्ट चित्रपट निघू घातलाय आणि अनंत महादेवन हे एक हिंदीतलं मोठं नाव तो चित्रपट दिग्दर्शित करताय. त्यामुळे तर उत्तुंग स्वतःला खूप भाग्यवान समजतंय की इतका यथोचित मुहूर्तावर आपला सन्मान करण्याची आणि आपल्याला ऐकण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे. आणि आपल्याबद्दलचे ऐकलंय वाचलंय त्यावरून आपली शेरो शायरी आणि बहिणाबाईंच्या गदिमांच्या कविता सगळंच ऐकायला आम्ही खूप आतुर आहोत. तेव्हा चित्रपट येईलच, पण आपला हा जीवनपट आता आम्हा सगळ्यांसमोर आपण उलगडून दाखवावा. तत्पूर्वी मी माधव काकांना विनंती करते, पुष्पगुच्छ देऊन ते आपलं स्वागत करतील. सिंधुताईंच्या आत्मकथनाचं नाव आता एका सिंधूचे आत्मकथन असं आहे. एकेकाळी ते एका चिंधीचे आत्मकथन असं होतं, परंतु मगाशीच त्या मला म्हणाल्या की ती चिंधी मी आता कृष्णाच्या करंगळीला बांधून टाकली आहे आणि सावरकरांना सिंधू प्यारा होता म्हणून मी चिंधीची सिंधू झाले. तेव्हा मला सांगा मंडळी, किती यथायोग्य व्यक्ती आजच्या या आपल्या कार्यक्रमाला लावलेली आहे. आता आपण रसिकजन आणि सिंधुताईंचं आत्मकथन. आज तुमच्यासमोर मी आले, माझी 9 वारी धन्य झाली असं मला वाटतंय. कारण माझं नाव चिंधी. चिंधीचं चिरकुट मी कृष्णाच्या करंगळीला बांधून टाकलं, कारण द्रौपदीसारखा शालू फाडायला माझ्याकडे नव्हता. आणि चिंधीची सिंधू झाले का समुद्राचा मला नाही देता येणार आता उल्लेख करता येणार, पण सिंधू नदीवर त्यांचं नाव होतं, जिथून 2 देश डिवाइड झाले. ती सिंधू त्यांना आवडायची, त्यामुळे मला वाटलं 4-2 प्रेमाचे तुषार माझ्यापर्यंत पण येतील, म्हणून चिंधी संपवून टाकले, सिंधू जगायला लागले. बाबा, आजकाल एक प्रश्न पडतो कि किसे अपना बनाऊं कोई काबिल नहीं मिलता, किसे अपना बनाऊं कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता. आणि खाडीलकर कुटुंब हे खरंच दिलवालं आहे बघा. खरं मला शोधून शोधून इथपर्यंत आणलं, क्या बात है. म्हणून अजून एक मला सांगावंसं वाटतं की दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं. मी सावरकरांच्या स्टेजवरून बोलते. दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं. लकीर की फकीर हूं मैं कोई बात नहीं, लकीर की फकीर हूं मैं उसका कोई गम नहीं, नहीं धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नहीं. आणि हेही मला माहित आहे की यादे है आपके वादे है, शब्दांचे घोडे फार काळ टिकत नसतात. सावरकरांनी सांगितलंय, यादे है आपके वादे है, इससे जिंदगी नहीं कटती है, तकला दो इरादे है, फिर भी दिल में खुशी है, आज तो है दिल में खुशी है, जिंदगी में बहार है, मैं मर नहीं सकती अभी क्योंकि आपका इंतजार है. म्हणून एक लक्षात घ्या, मी एक साधी बोळी बाई, जगता जगता इथपर्यंत कसे आले कळलंच नाही हो. एक मात्र खरंय, आता मला लोक विचारतात, माई गाणं म्हणायला कसं शिकलात? अरे बाबा, गाणं म्हटलं की खाणं मिळालं, भाषण दिले की राशन मिळते, क्या खतरा बात आहे. नाही, कारण मी नॉन ग्रँटेड आहे, मला ग्रँड नाही. पण एक मात्र खरं आहे, हाफ टाइम 4थी पास आहे, हे सांगितलं पाहिजे पहिल्यांदाच. फुल टाइम शाळेत गेलेली नाही, पण मी हाफ टाइम शाळेत जाताना सकाळी म्हशी वाड्याला जायची, म्हशी शाळेच्या जवळून जायच्या, जीव तुटायचा. मला वाचनाचा आणि लिहिण्याचा फार नाद. कुठली त्यावेळेस शाप होता, आता वरदान ठरलं ना. शाळेजवळून जाताना म्हशी इकडे तिकडे घुसायचा, मला राग यायचा. पोरं शाळेत जायचे, मी म्हशी वाड्याला जायची. म्हशी पाण्यात बसले की मी शाळेत जायची. मी शाळेत उशिरा आला म्हणून मास्तरनी मारलं. म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं. डबल मार्कात मराठी 4थी पास, सिंधुताई सपकाळ जिंदाबाद. पण जरी मी 4थी पास आहे म्हणून खंत करत बसले नाही, मला येत नाही असं पण मी कधी म्हटलं नाही, कारण प्रयत्नांती परमेश्वर. म्हणून मी जरी 4थी पास हाफ टाइम असेल तर मी एक पुस्तक लिहिलं. माझ्या पुस्तकाचं नाव मी वनवासी आहे. आणि आश्चर्य म्हणजे मी लिहिलेलं पुस्तक कर्नाटकात 10वीच्या अभ्यासक्रमाला आहे. माझं पुस्तक कर्नाटकात 10वीच्या अभ्यासक्रमाला आहे, पण महाराष्ट्रात नाही आहे. ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा.
मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा. आणि जगलेलं पुस्तक ना त्याच पुस्तकावर आता निघतोय चित्रपट. नाव पण मी सिंधुताई सपकाळच आहे. म्हणून एक लक्षात घ्या, आपल्याला कुणीतरी कधीतरी थोडंसं हाताला धरून चालवावं असं वाटतं. सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात, हा चंद्र असा ही रात फिरायासाठी. सुरेश भट, हा चंद्र असा ही रात फिरायासाठी, तूच नाहीस इथे हात धरायासाठी. जेव्हा कुठलाही हात सोबत नसतो त्यावेळेस स्वतःचा हात बळकट करणं एवढाच पर्याय असतो. म्हणून एका ठिकाणी आमची बहिणाबाई म्हणते, आणि असं एकटं जगत असताना डोळ्याला पाणी येतं, डोळे पाणवतात. पण हे तेवढंच समजून घ्यायचं असतं की आसवांची चव खारट असते, गोड नसते. मग अस्व खारट जर पचवायचं असेल तर आमची बहिणाबाई शाळेतच गेली नाही ना. हे केवढे मोठे असो आमच्या सोबत आहे जगण्याचे. ती शाळेत गेली नाही, पण तिच्यावर आजकाल लोक PhD घेतात. ही बी खतरनाक बात आहे की नाही. आणि म्हणून मला बहिणाबाई जवळची वाटली. आणि जगता जगता बहिणाबाईच्या 4 ओळी माझ्या मदतीला आल्यात. अरे तिने मला सांगितलं तिच्या काव्यातून, कारण दुर्दैव बघा ना, ती या जगातून निघून गेली, मी या जगात जन्माला आले, लेणं देणं नाही. पण तिच्या ओळी सापडल्यात आणि ती मी काठी करून जगायला लागलेत. म्हणून बहिणाबाई एका ठिकाणी म्हणते, हे अरे रडता रडता, बहिणाबाई, अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले, आता हुंद के उरले, आता हुंद के उरले, नाही जीवाले इसावा, अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा, रडू नको माझ्या जीवा, तुले रड्याची रे सव, आसू हा सव, ह्यात संसाराची चव. केवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं. अगं आसवांची चव खारट असते तरी जगायचं असतं. आणि आजकालचे लोक पण जगतात ना, पण फक्त म्हणतात भगवान सबका भला कर. आजची रीती भगवान सबका भला कर, मगर सुरुवात मुझसे कर. भूल गया तो क्या करे. आमच्या बहिणाबाईने आणि सुरेश भटांनी असं नाही म्हटलं. अरे सुरेश भट होणे नाही. आमचे सुरेश भट म्हणतात, अरे आसवांनो तुमचा हात धरून चालतोय रे. यांनी आसवांचा आधार घेतला, ते आसवच माझ्या मदतीला धावून आले, माणूस नाही. सुरेश भट म्हणतात, हे आसवांनो माझी या डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. हासते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा. अरे आयुष्यच असतं तुम्ही हसता वय रे, असं करू नका, साथ द्या. आसवांची मंदरणी बघा. हासते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा, का तुम्हीही हसता, हसू नका. आसवांनो माझी या डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. किती उलटी खूण आहे सुरेश भटांच्या. त्यांनी सांगितलं की अरे घाव मला पण झाले होते. आसवांशी बोलतात सुरेश भट. घाव मला पण झाले होते अरे, पण खरं सांगू घावांचा कलर लाल असतो ना, अरे मी त्याला गुलाबी करून टाकलंय. जा केवढं परिवर्तन जगण्याचं. घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले. अरे मी गुलाबी केलं आणि त्याला आता मोहर आलाय. अरे आता तरी मला सोडून जाऊ नका, संभल के. घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले, हाय बाजारात माझा हुंदका आणू नका. आसवांनो माझी या डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. अशा ह्या शब्दांचं इकडून तिकडून सोबत घेऊन, गठुडे घेऊन सगळं साहित्याचं मी जगत होते. सोबत काही नव्हतं, 10 दिवसाचं बाळ होतं. आता मी मागवून पाहताना माझंच मला खरं वाटत नाही. हो हे क्या हो रहा है सब, किधर गई वो सिंधी चिंदू, आणि ते चिरकुट कुठे गेलंय, हे पातळ कधी झालं नऊवारी कळतच नाही हो अजून मला खरं. म्हणून एक लक्षात घ्या, मी हे सगळं जगत असताना एक क्षण असं माणसाच्या आयुष्यात येते. म्हणून एका ट्रकवर लिहिलेलं वाचलं होतं की नसीब से ज्यादा और समय से पहले कुछ नहीं मिलता. समय से पहले और नसीब से ज्यादा कुछ नहीं मिलता. आणि तेवढंच वाक्य काळजात ठसलं होतं. मी गाईच्या गोठ्यामध्ये बाळाला जन्म दिला होता. माझ्या पतीने मी 9 महिन्याची गरोदर असताना माझ्या भरल्या पोटावर लाथा मारल्या होत्या, कारण ते एक त्रांगणच होतं. माझं लग्न झालं तेव्हा मी 9 वर्षाचे होते, माझे पती 35 वर्षाचे होते. खतरनाकच मॉडेल होतं, मोठंच्या मोठं.
मी समाज व्यवस्थेचा बळी आहे आणि हाच पिक्चर येतोय. म्हणून त्यावेळेस मी 10 दिवसाचं बाळ, म्हणजे गायच्या गोठ्यात जन्म दिला, पण मानवता मला गायीने शिकवली, माणसाने नाही. मला गायीने तुडवावं मी मरावं म्हणून माझ्या घरच्या लोकांनी मला ओढत ओढत नेऊन टाकलं होतं. खरं त्यांनी लाथा पोटावर मारल्यामुळे मी बेहोश होते, मेले नव्हते. पण मला जेव्हा जाग आला तेव्हा लक्षात आलं, लक्षात घे हे जगलेलं आहे, कल्पना नाही. जेव्हा मला जाग आला तेव्हा लक्षात आलं की बेहोशीत मला बाळ झालंय. आणि एक गाय माझ्या अंगावर उभी आहे, ज्या गायीचं मी सेन काढत होते, ती त्यातली एक गाय माझ्या अंगावर उभी होती. चारी पायाच्या आत पोटाखाली मला घेतलं होतं. ती सगळ्या गायींना हाकलत होती, हांबरून हांबरून मला उठवत होती. पण माझ्या अजून एक लक्षात आलं, ती एवढा आक्रोश करत होती, आकांत तांडव करत होती. मला वाचवण्यासाठी तिचा आकांत सुरू होता, पण तिचा पाय माझ्या अंगावर ती पडू देत नव्हते. त्या गायीला मानवता कोणी शिकवली? त्या गायीला मानवता कोणी शिकवली? मग सिंधुताई सपकाळांनी बदलून कसं चालेल, हरून कसं चालेल? मी कशी तरी जाग आला, मला पाहिलं की गाय हमरून हमरून मला उठवते. तिच्या अंबरण्याने जाग आला, मी गायच्या पोटाखालून बाहेर निघाले. तिचाच गळा धरून रडले, तिला वचन दिलं, माय माणसाने टाकले ग, तू गाय असून माझी माय झालीस, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत माय होईल, बदलणार नाही. माणसाला दिलेलं वचन टाळलंच तर गायीला दिलेलं पाळलं म्हणून 1042 लेकरांची माय झाले. 207 जावाई 36 सुना आल्यात. हम भी कोई आहे की नाही? आता तरी सावरकर माझे आहे की नाही? म्हणून एक लक्षात घ्या, मी एक अशी आई आहे महाराष्ट्राची की जिने जन्मलेल्या बाळाचं जन्मनाळ दगडाने तोडलं. पर्यायच नव्हता हो, सगळ्यांनी मला वाळीत टाकलं होतं, कोणी माझ्याजवळ येतच नव्हतं. पण दगड मारताना मनात विचार आला, IAS की कैदा शिनगो, आताच बाळ जलमलं दगड मारते ग. हात थरथरला. मी डोळे मिटून दगड मारत होते, पण दगड मोजत होते. 1 2 3 4 5 16व्या दगडाला नाळ तुटलं. नाळ गाडून टाकलं, बाळ जवळ घेतलं, पतीच्या दारात 9 दिवस बसले. वाटत होतं, आशायाम परम दुःखम, भगवद्गीतेत म्हटलंय ना. वाटत होतं यांना माझी किवील, थोडी तरी आशा होती जेवण्याची. पण संध्याकाळ झाली की कोणी देत नव्हतं. पण अध्यान रात्री माझ्याच वयाची एक मुलगी 20 वर्षाची, तेव्हा माझं वय 20 वर्षाचं होतं, रात्रीला उरले सुरले भाकरीचे तुकडेनं संडासला जायच्या, चिनपटात पाणी घेऊन यायची. संडासच्या निमित्ताने तिला बाहेर पडायला मिळायचं ना, असं नाही. आणि ती तुकडी मी खाऊन ती चिनपटातलं पाणी पिऊन तिला ती चिनपट परत द्यायचं. 9 दिवस गेले, 9व्या दिवशी संध्याकाळी बाहेर पडले. काहीतरी कर सिंधुताई सपकाळ, मरशील. आपली वेदना आपल्याला वेद शिकवते. मी उठले, चालायला लागले आणि माझ्या लक्षात आलं, माझ्या सासरचे लोक मला मागून दगड मारायला लागले. का? मी परत येऊ नये म्हणून, ही ब्याद निघून जावी म्हणून. माझ्या सासरचे गणगोत मला दगड मारत होते, मी चालत होते, मी येऊ नये म्हणून मला हाकलत होते. त्यावेळेस त्यांनी मला दगड मारून हाकललं. आज मी यावं म्हणून तुम्ही वाट पाहता, क्या जमाना बदल गए नाही? पण खरं सांगा, कुठे जाऊ मी? पर्यायच नाही ना. गाणं कसं मला जवळचं वाटलं याचं कारण, कुठे जाऊ मी? आईकडे आले, माहेरला, सासरला फुल स्टॉप दिला. माहेरला आले, आईने सांगितलं तुझा बाप देवाघरी गेला, तुझ्या नवऱ्याने तुला हाकलून दिलं, तुला माझ्याकडे जागा नाही. म्हटलं एवढंसं खायला दे ना, तू लहानपणी मला दूध पाजलं ना. म्हटले तुला जर मी खायला दिलं ना तर भूक लागल्यावर इकडेच येशील ना, म्हणून कुठे जाऊन मर म्हटले. मी तिला नमस्कार केला शेवटला आणि निघाले. खूप फिरले, पायात गोळ्या लागले, म्हणून रिकामी असलेली रेल्वे त्यात मी जाऊन बसले. कुठेतरी आधार हवा होता ना, आडोसा. सगळं जग ओस पडलेलं होतं माझ्यासाठी. तिथे बसल्यानंतर लक्षात आलं आपल्याला भूक लागली, म्हणून मी गाणं म्हणायला लागली. गल ठोकळांच्या 4 ओळी गात होते मी रेल्वेत. ह्या दिनेची की वये उद्या काही, भिक्षा वाढा माई, हे ऊन किती कडक तापते बाई, अंगाची फुटते लाही, 2 दिवसाचा शिळा वाळला तुकडा, चालेल आम्हाला वाढा. शिळे पाक मागत होते म्हणून लोक मला उरलं सुरलं लेकरुवाळी आहे ना, 10 दिवसाची बाळान 3 वय 20 वर्ष, ती मला भाकरी मिळाली ना. संस्कार कसे असतात बघा. मला गटागटा भाकरी खावीशी नाही वाटायची. मला वाटायचं सिंधुताई सपकाळ तुला गाता आलं म्हणून खाणं मिळालं ग, गाणं गायलं म्हणून खाणं मिळालं. असे किती लोक असतील भिकारी ज्यांना गाणं म्हणतात नाही, त्यांना खाणं मिळत नाही. वाटून खायला शिक ना, तुझं दुःख हलकं होईल. आणि मी ते गठोडे बांधून कुठल्याही स्टेशनवर उतरायचे, ठरलेलं स्टेशन नाही. अध्यान रात्री अंधाराच्या आडोशाला मी बसायचे, मला कोणी पाहू नये म्हणून. कारण सगळ्यात जास्त भीती मला माणसाची वाटायची बघा. मला जर 4 माणसाने उचलून नेलं तर माझं काय? आणि अशा अवस्थेत अध्यान रात्री एखादा म्हातारा भिकारी जोरजोरात रडायचा, अरे मी आता मरणार आहे रे, मला कोणी नाही रे, मला 2 घोट पाणी पाजा रे, मी आता मरणार आहे रे, मला कोणी नाही रे. मी त्याच्या जवळ जायची, त्यांना उठून बसवायची आणि सांगायची, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, माझ्याजवळ भाकरी पण आहे बरं का, भाकरी पण खाऊन मरा ना. मी भाकरी बारीक बारीक करून त्यांना खाऊ घालायची. ते बाबा मरायचंच नाही की हो. मग मी त्याची आई व्हायची. मी जाणून बुजून समाजसेवक झाले नाही, माझ्याजवळ काही नव्हतं, मला होणं शक्यही नव्हतं. त्याची मी आई झाले का